वेलकम टू SK एज्युकेशन. माय नेम इज सचिन कुमार. IBPS पॅटर्ननुसार शिक्षक अभियोग्यता परीक्षा होणार आहे. त्यामुळे या परीक्षेमध्ये इंग्रजीचे कशा प्रकारे IBPS द्वारा प्रश्न विचारले जाऊ शकतात हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण हेच समजून घेणार आहोत की IBPS जर आपली परीक्षा घेत असेल तर परीक्षेला जाण्याच्या आधी कोणकोणते इंग्रजीचे महत्त्वाचे टॉपिक्स आहेत की जे तुम्हाला व्यवस्थित करून जायचं आहे. IBPS म्हणजे इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शन हे आपल्या सर्वांना माहिती असेल. आणि IBPS जेव्हा परीक्षा घेते तेव्हा त्यांचा एक पॅटर्न फिक्स असतो. प्रश्न विचारण्याचा त्यांचा एक पॅटर्न फिक्स असतो. आणि या पॅटर्नमध्ये कोणकोणत्या प्रकारचे प्रश्न विचारले जातात तर पहिला प्रश्न आपल्याला विचारला जाऊ शकतो एरर डिटेक्शनचा. एरर डिटेक्शनचा प्रश्न म्हणजे काय, आपल्याला एक वाक्य दिलं जातं, त्या वाक्यामध्ये कोणत्या तरी शब्दामध्ये मुद्दाम एरर ठेवला जातो आणि तो एरर आपल्याला शोधायचा असतो. आणि हा एरर शोधण्यासाठी आपल्याला ग्रामर पक्क असावं लागतं. म्हणजे तुमचं ग्रामर जर पक्क असेल, तुमचं ग्रामरचे कन्सेप्ट्स जर व्यवस्थित असतील तर तुम्हाला एरर डिटेक्शनचा प्रश्न व्यवस्थित सोडवता येईल. त्यानंतर IBPS द्वारा दुसरा पॅटर्न जो आहे प्रश्नाचा तो आहे सेंटेन्स इम्प्रूव्हमेंट. सेंटेन्स इम्प्रूव्हमेंटमध्ये काय होणार की एक वाक्य दिले जाणार, त्या वाक्यामध्ये एका शब्दाला अधोरेखित केलं जाणार आणि तो अधोरेखित केलेला शब्द बरोबर आहे का हे आपल्याला विचारलं जाईल. जर तो अधोरेखित केलेला शब्द बरोबर असेल तर आपल्याला नो इम्प्रूव्हमेंट नावाचं जे ऑप्शन आहे ते क्लिक करावं लागेल. आणि जर त्या शब्दामध्ये एरर आहे किंवा तो शब्द चुकीचा आहे तर मग तो चुकीचा शब्द काढून त्या ठिकाणी असं कोणता शब्द ठेवला पाहिजे की त्या योगे आपलं सेंटेन्स मिनिंगफुल आणि करेक्ट होईल असं ऑप्शन आपल्याला 4 ऑप्शन्समधून शोधायचं आहे. हा प्रकारही आपल्याला प्रश्नांचा IBPS द्वारा विचारला जातो. हे अगदी कॉमन क्वेश्चन्स आहेत. त्यानंतर ॲक्टिव्ह व्हॉइस आणि पॅसिव्ह व्हॉइस हे प्रकरण आपलं अतिशय क्लिअर असणं आवश्यक आहे. कारण कंपल्सरी एक प्रश्न तुम्हाला ॲक्टिव्ह पॅसिव्ह व्हॉइसवर विचारला जातो. तसेच डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीचचंही जे चॅप्टर आहे ते तुमचं व्यवस्थित असलं पाहिजे. त्यावरही तुम्हाला एक कंपल्सरी प्रश्न विचारला जातो IBPSच्या परीक्षांमध्ये. IBPSच्या परीक्षांमध्ये पुढचा पॅटर्न येतो पॅराजंबलचा, जिथे 4 छोटे छोटे सेंटेन्सेस तुम्हाला दिली जातील आणि त्यांचा क्रम चुकवलेला असेल. तुम्हाला फक्त एवढंच करायचं आहे की त्यांना योग्य क्रमामध्ये त्यांना अरेंज करायचं आहे. आणि योग्य क्रमामध्ये अरेंज करणारा ऑप्शन जो आहे तो शोधून तुम्हाला टिक करायचा आहे. त्यानंतर अत्यंत सोपा प्रश्न तुम्हाला विचारला जातो आणि याचे संख्या 2 किंवा 2 पेक्षा जास्त देखील असू शकते. ते म्हणजे मिसस्पेल्ड. म्हणजेच काय की तुम्हाला 4 ऑप्शन्समध्ये 4 शब्द दिले जातील आणि त्या 4 शब्दांमध्ये कोणता तरी एक शब्द असेल की ज्याचं स्पेलिंग चुकीचं असेल तर चुकीचं स्पेलिंग असलेला शब्द तुम्हाला ओळखावा लागेल. किंवा या उलटही होऊ शकतं की तुम्हाला 4 शब्द दिलेले असतील आणि त्या 4 शब्दांमध्ये करेक्ट स्पेलिंग असलेला शब्द तुम्हाला ओळखावा लागू शकतो. थोडं पॅटर्न आणि पातळी जर वर करायची असेल तर पुढच्या पॅटर्नमध्ये IBPS द्वारा जो प्रश्न विचारला जातो तो असणार आहे क्लोज टेस्ट. म्हणजे आपल्याला एक छोटासा पॅराग्राफ दिला जाईल, त्या पॅराग्राफमध्ये 4 किंवा 5 ठिकाणी ब्लँक सोडलं जाईल आणि त्या 5 ब्लँक आपल्याला व्यवस्थित मिनिंगफुली त्या ठिकाणी फिलअप कराव्या लागतील. त्याच्या पुढे जर आपण गेलो तर आपल्याला रीडिंग कॉम्प्रिहेन्शन म्हणजे उतारे दिले जातील आणि उतारांवर देखील आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो. या प्रकारचे काही प्रश्न 2017च्या परीक्षेमध्ये आपल्याला विचारलेले आहे. 2017 मध्ये जी ऑनलाईन एक्झामिनेशन झाली होती त्यामध्ये देखील आपल्याला अशा स्वरूपाचे काही प्रश्न विचारले होते, परंतु त्यामध्ये आपल्याला एरर डिटेक्शनचे प्रश्न मिळाले नव्हते. त्यामध्ये आपल्याला सेंटेन्स इम्प्रूव्हमेंटचे प्रश्न मात्र दिले होते, स्पेलिंगचे प्रश्न मात्र दिले होते. त्यामध्ये ॲक्टिव्ह व्हॉइस पॅसिव्ह व्हॉइसवर प्रश्न होता. 2017 मध्ये झालेल्या परीक्षेमध्ये डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीचवर प्रश्न होता. तर हे कंपल्सरी आताही पुढे आपल्याला राहणार आहे. म्हणजे 2017 मध्ये जे आपले पेपर्स झालेले आहेत त्यांचा चांगला सराव आपल्याला करायचा आहे. आणि त्याच्या पुढची एक स्टेप म्हणजे असणार आहे IBPS. म्हणजे 2017चे जे झालेले सर्व 30 पेपर्स आहेत ते 30 पेपर्स आपण अगदी व्यवस्थित करायचे आहेत. आणि त्यानंतर मग IBPS पॅटर्ननुसार जे प्रश्न विचारले जातात त्या प्रश्नांचीही प्रॅक्टिस आपल्याला करायची आहे. IBPSने विचारलेले प्रश्न म्हणजे IBPS पॅटर्ननुसार विचारले जाणारे प्रश्न आणि 2017च्या परीक्षेत झालेले प्रश्न, काही प्रश्नांमध्ये आपल्याला मात्र साम्य दिसणार आहे, काही प्रश्नांमध्ये आपल्याला सिमिलॅरिटी दिसणार आहे.
म्हणजे अगदीच पूर्ण पॅटर्न बदललेले असेल तर असं नाही. मिस स्पेलचे क्वेश्चन 2017लाही विचारले होते, तर मिस स्पेलचे क्वेश्चन्स आता IBPS पॅटर्ननुसार होणाऱ्या परीक्षेमध्ये देखील आपल्याला विचारले जातील. डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच, ॲक्टिव्ह व्हॉइस, पॅसिव्ह व्हॉइस, सिनॉनिम्स, अँटॉनिम्स, इडियम्स, फ्रेजेस, वन वर्ड सबस्टिट्यूशन्स 2017लाही विचारलं होतं आणि IBPS पॅटर्ननुसार होणाऱ्या परीक्षेमध्ये देखील विचारलं जाऊ शकतं. चॅलेंजिंग काय आहे की IBPS पॅटर्ननुसार होणाऱ्या परीक्षेमध्ये सेंटेन्स इम्प्रूव्हमेंटवरही प्रश्न विचारला जाऊ शकतो, एरर डिटेक्शनवरही प्रश्न विचारला जाऊ शकतो, पॅरा जंबलवरही प्रश्न विचारला जाऊ शकतो, कदाचित रीडिंग कॉम्प्रेहेन्शनही दिलं जाऊ शकतं किंवा क्लोजर टेस्टही दिलं जाऊ शकतं. तर घाबरून जाण्याची काहीही गरज नाहीये. आपला अभ्यास व्यवस्थित चालू ठेवा. या सर्व व्हिडिओजच्या माध्यमातून नेहमी वेळोवेळी आम्ही हे तुम्हाला मार्गदर्शन करत राहू की आपल्याला कशा प्रकारच्या प्रश्नांची प्रॅक्टिस जी आहे ती करायची आहे. तर सुरुवातीला आपण काय करणार आहोत की 12/12/2017ला जो पेपर झालेला आहे सकाळी 9 वाजता, त्या पेपरचं ॲनालिसिस आपण करणार आहोत. शिक्षक अभियोग्यता चाचणी 12 डिसेंबर 2017 सकाळी 9 वाजेच्या शिफ्टमध्ये जो पेपर झालेला आहे त्या पेपरचा ॲनालिसिस आपण करणार आहोत. प्रत्येक प्रश्न मी तुम्हाला अगदी व्यवस्थितरित्या समजून सांगणार आहे. सोबतच हा प्रश्न आपल्याला 2022 किंवा 2023ची जी एक्झाम होणार आहे TAITची, त्याच्यामध्ये अशा प्रकारचा प्रश्न विचारला जाऊ शकतो का हे देखील मी आपल्याला सांगणार आहे. पहिला प्रश्न आहे, चूज द वर्ड विच इज अपोजिट इन मीनिंग टू द गिवन वर्ड. आपल्याला इथे एक शब्द दिलेला आहे, शब्द आहे ॲडल्ट्रेशन. या शब्दाचा अपोजिट असलेला शब्द आपल्याला 4 ऑप्शन्समधून शोधायचा आहे. हा प्रश्न जो आहे हा प्रश्न अँटॉनिम्स विभागातला आहे. वोकॅब्युलरी सेक्शनमधील अँटॉनिम जो आहे, विरुद्ध अर्थाचे जे शब्द आहे त्या भागातील हा प्रश्न आहे. आणि अशा प्रकारचा प्रश्न आपल्याला जे IBPS पॅटर्न आहे त्या पॅटर्ननुसार देखील विचारला जाऊ शकतो. म्हणजे आपल्याला अँटॉनिम्स देखील व्यवस्थित करून जायचे आहेत, अपोजिट वर्ड्स जे व्यवस्थित करून जायचे आहेत. सो बघा, पहिला शब्द आहे ॲडल्ट्रेशन. ॲडल्ट्रेशन या शब्दाचा अर्थ आधी आपल्याला समजून घ्यायचा आहे. ॲडल्ट्रेशन या शब्दाचा अर्थ होतो भेसळ. ॲडल्ट्रेशन या शब्दाचा अर्थ होतो भेसळ. आता हा शब्द आपल्याला स्पेलिंग मिस्टेक म्हणून देखील विचारला जाऊ शकतो, त्यामुळे याचं स्पेलिंग लक्षात ठेवायचं. पहिल्यांदा ॲडल्ट हा शब्द लिहायचा, ADULT ॲडल्ट, त्याच्यानंतर ई आणि मग पुढे रेशन लिहायचं. हा ई लिहिला आणि पुढे आपण रेशन RATION. सो ॲडल्ट ई रेशन हे ॲडल्ट्रेशनचं स्पेलिंग आहे. ॲडल्ट्रेशन या शब्दाचा अर्थ होतो भेसळ. मग जिथे भेसळ असेल किंवा ज्या ठिकाणी भेसळ असेल त्याच्या अपोजिट अर्थाचा शब्द आपल्याला 4 ऑप्शन्समधून शोधायचा आहे. पहिला शब्द आहे प्युरिफिकेशन. प्युअर हा शब्द माहिती असेल, प्युअर म्हणजे शुद्ध आणि प्युअर पासून तयार झालेला शब्द प्युरिफिकेशन. सो प्युरिफिकेशन म्हणजे काय? शुद्ध. प्युरिफिकेशन म्हणजे काय? शुद्ध. मग आपण इथेच बघू शकतो की इथे आहे भेसळ आणि इथे आहे शुद्ध. इथे आहे ॲडल्ट्रेशन आणि इथे आहे प्युरिफिकेशन. म्हणजे ॲडल्ट्रेशनचा प्युरिफिकेशन हा जो शब्द आहे हा अपोजिट शब्द आहे, म्हणून हे आपलं उत्तर होणार. सोबतच आपण बाकीचे ऑप्शन्सही चेक करायचे आहेत की बाकीच्या ऑप्शनमध्ये आणखी कोणता ॲप्रोप्रिएट शब्द आहे का की जो उत्तर होऊ शकतो. तर मग बघा, पुढचा शब्द आहे कंटॅमिनेशन. आता कंटॅमिनेशन या शब्दाचा अर्थ भेसळच होतो. एखादी वस्तू आहे ती कंटॅमिनेट केली जाते, डॅमेज केली जाते, खराब केली जाते. कंटॅमिनेट म्हणजे काय? खराब. कंटॅमिनेशन केलं. सो कंटॅमिनेशन आणि भेसळ हे सारखेच शब्द आहे, परंतु आपल्याला अपोजिट शब्द विचारलेला आहे आणि हा सिनॉनिम आहे, म्हणजे हे आपलं उत्तर होणार नाही. पॉल्युशन आपल्याला सर्वांना माहिती आहे. पॉल्युशन प्रदूषण करतोय आपण. वातावरणामध्ये जे घटक नको आहेत ते घटक आपण वातावरणाला देऊन वातावरणाला दूषित करतोय, भेसळ करतोय वातावरणाची, ते सुद्धा पोल्युशन आहे. सो हे आपलं उत्तर होऊ शकत नाही कारण ते सिनॉनिम आहे. आणि ब्रायबरी, ब्रायबरी म्हणजे काय? लाच. ब्रायबरी म्हणजे काय? जे लाच घेतली जाते त्याला आपण ब्रायबरी असं म्हणतो. तर याचा कोणत्याही शब्दाशी काहीही संबंध नाही. त्यामुळे या ठिकाणी ॲडल्ट्रेशन या शब्दाचा करेक्ट मिनिंग जो होणार आहे तो प्युरिफिकेशन होणार आहे. आता पुढे गेल्यानंतर हा प्रश्न असाच विचारला जाईल असं नाही, तर हा प्रश्न थोडा उलट केला जाऊ शकतो. तुम्हाला प्युरिफिकेशन इथे दिलं जाईल
की प्युरिफिकेशन या शब्दाचा अपोजिट शब्द कोणता, आणि 4 ऑप्शनमध्ये एक असेल कंटॅमिनेशन, दुसरं असेल पोल्युशन, तिसरं असेल ब्रायबरी आणि चौथं असेल ॲडल्ट्रेशन. मग त्यावेळेस आपल्याला ॲडल्ट्रेशन या शब्दाचा मिनिंग माहिती असणं आवश्यक आहे. तर प्रश्न अशा देखीलही फिरवला जाऊ शकतो. यासोबतच मी तुम्हाला आणखी एक शब्द सांगतो, अल्टरकेशन. ALTERCATION, अल्टरकेशन. सो हा शब्द सर्वांनी लक्षात ठेवायचा. पहिला शब्द आहे अल्टर आणि दुसरा शब्द आहे केशन. सो अल्टरकेशन पासून म्हणजे अल्टर आणि केशन पासून तयार झालेला एक शब्द आहे अल्टरकेशन. आणि अल्टरकेशन या शब्दाचा अर्थ होतो भांडण. अल्टरकेशन या शब्दाचा अर्थ होतो भांडण. तर सिनॉनिम किंवा अँटॉनिम म्हणून हा शब्द आपल्याला विचारला जाऊ शकतो. सो अल्टरकेशनसाठी आणखी कोणता शब्द आहे, तर अल्टरकेशनसाठी सिनॉनिम आहे डिस्प्यूट, किंवा अल्टरकेशनसाठी सिनॉनिम आहे डिबेट, किंवा अल्टरकेशनसाठी सिनॉनिम आहे क्वारल. सो हे सर्व शब्द जे आहेत हे सिनॉनिम्स आहेत अल्टरकेशनचे. वाद, डिबेट, डिस्प्यूट किंवा क्वारल आपण ज्याला म्हणू शकतो. तर अशा प्रकारचा प्रश्न आपल्याला IBPS पॅटर्नद्वारा विचारला जाऊ शकतो. त्यामुळे महत्त्वाचे जे काही शब्द आहेत त्या शब्दांचे अँटॉनिम्स माहिती असणं आपल्याला आवश्यक आहे. आणि सर्व महत्त्वाचे अँटॉनिम्स आपण आपल्या इंग्लिश ऑनलाईन कोर्स TCS प्लस IBPS पॅटर्ननुसार कोर्समध्ये घेत आहोत आणि यापूर्वी देखील घेतलेले आहेत. त्यामुळे आमचा जो ऑनलाईन कोर्स आहे तो तुम्ही जॉईन करू शकता. त्यामध्ये TCS आणि IBPS पॅटर्ननुसार जी प्रश्न आहेत त्यांचा अतिउत्तम पद्धतीने सराव करून घेतला जातो. यानंतर पुढचा प्रश्न बघा, चूज द वर्ड विच इज मोस्ट सिमिलर. एक असा शब्द शोधा की जो मोस्ट सिमिलर, समोर सिमिलर आहे, साम्य आहे त्याच्यामध्ये, मिनिंग टू द गिवन वर्ड. एक असा शब्द शोधा की जो बिगिन या शब्दाच्या अगदी जवळचा शब्द आहे. म्हणजे बिगिन या शब्दाचा जो मिनिंग होतो तोच त्या शब्दाचा मिनिंग झाला पाहिजे असा शब्द आपल्याला ऑप्शन मधून शोधायचा आहे. मग बिगिन या शब्दाचा अर्थ तर प्रत्येकाला माहिती असतो. बिगिन या शब्दाचा अर्थ होतो सुरुवात करणे. बिगिन या शब्दाचा अर्थ होतो सुरुवात करणे. बिगिन या शब्दाचा अर्थ होतो सुरुवात करणे. मग बघा कोणकोणते शब्द आहेत की जे सुरुवात करणे या अर्थाने वापरले जाऊ शकतात. तर पहिला शब्द बिगिन. यानंतर दुसरा शब्द सर्वांना माहिती आहे स्टार्ट. स्टार्ट म्हणजे देखील काय करणे, सुरुवात करणे किंवा सुरू करणे. त्याच्यानंतर बघा इनिशिएट, INITIATE, इनिशिएट. इनिशिएट या शब्दाचा अर्थही होतो सुरुवात करणे. किंवा कमेन्स, COMMENCE, कमेन्स. कमेन्स या शब्दाचा अर्थही होतो सुरुवात करणे. सो बघा पहिला शब्द आहे बिगिन, दुसरा शब्द आहे स्टार्ट. बिगिन आणि स्टार्ट हे तर सर्वांनाच माहिती असतात आजकाल. दोन शब्द फार महत्त्वाचे आहेत, इनिशिएट आणि कमेन्स. सो हे दोन्ही शब्द सुरुवात करणे याच अर्थाने वापरले जातात. मग बघा इथे पहिला शब्द काय आहे, कमेन्स, COMMENCE. बघा स्पेलिंग देखील मी तुम्हाला सांगतोय कारण कमेन्सचं स्पेलिंग यापूर्वी आपल्याला TCS पॅटर्ननुसार झालेल्या ज्या SSCच्या परीक्षा आहे त्यामध्ये खूप वेळेस विचारलेलं आहे की कमेन्सचं करेक्ट स्पेलिंग काय आहे. सो COMMENCE हे कमेन्सचं करेक्ट स्पेलिंग आहे आणि कमेन्सचा अर्थ होतो सुरुवात करणे. सो बिगिनचा अर्थ सुरुवात करणे आणि कमेन्सचा अर्थ देखील सुरुवात करणे. तर या ठिकाणी ऑप्शन ए जे आहे ते करेक्ट ऑप्शन होणार. आता याच्यानंतर पुढचा शब्द बघा सीज, CEASE, सीज. CEASE या ठिकाणी मी तुम्हाला लिहून देतो की हा जो शब्द आहे CEASE, सीज, या सीज शब्दाचा अर्थ होतो थांबवणे. या सीज शब्दाचा अर्थ होतो थांबवणे. या सीज शब्दाचा अर्थ होतो थांबवणे. आपण सीज फायर असं देखील म्हणत असतो. सीज फायर म्हणजे जी फायर आहे ती थांबवली गेलेली आहे. सो थांबवणे या अर्थाने सीज हा शब्द वापरला जातो. यानंतर याच शब्दासारखा उच्चार देणारा पुढचा एक शब्द आहे SEIZE, सीज. हा पण सीज आहे आणि हा पण सीज आहे. स्पेलिंग दोघांचं वेगवेगळं आहे, प्रोनाउन्सिएशन मात्र सेम आहे, उच्चार मात्र सेम आहे. तर हा सीज शब्द म्हणजे काय, जप्त करणे. हा सीज शब्द म्हणजे काय, जप्त करणे. हा सीज शब्द म्हणजे काय, जप्त करणे. तर हे सर्व महत्त्वाचे शब्द मी तुम्हाला या ठिकाणी सांगतोय जेणेकरून या एका प्रश्नातनं आलेले जे ऑप्शन्स आहेत हे ऑप्शन जर पुढे प्रश्न तयार करत असतील तर आपल्याला ऑप्शन्सचे मिनिंग्स देखील माहिती असणं आवश्यक आहे. कारण पुढे इथे बिगिन न देता सीज हा शब्द दिला जाईल आणि त्याच्यासाठी 4 पर्याय दिले जातील.
किंवा बिगिनच्या ऐवजी इथे कन्क्लूड हा शब्द देऊन त्याचे 4 पर्याय दिले जातील, किंवा टर्मिनेट हा शब्द इथे देऊन त्याचे 4 पर्याय दिले जातील. त्यामुळे आपल्याला पूर्ण प्रश्न जो आहे तो व्यवस्थित करून घ्यायचा आहे. पुढचा शब्द आहे कन्क्ल्यूड. कन्क्ल्यूड या शब्दाचा अर्थ होतो शेवट करणे. कन्क्ल्यूड या शब्दाचा अर्थ होतो शेवट करणे, आणि कन्क्ल्यूड या शब्दापासूनच नाउन तयार झालेलं आहे कन्क्ल्युजन, म्हणजे शेवट काय, कन्क्ल्युजन. त्यानंतर बघा टर्मिनेट. टर्मिनेट म्हणजे काय, एखाद्या व्यक्तीला पदावरून काढून टाकणे, त्याला देखील आपण टर्मिनेट असं म्हणत असतो. आणि टर्मिनेट म्हणजे काय, थांबवणे, या अर्थाने देखील टर्मिनेट हा शब्द वापरला जातो. सो हा आपलं ऑप्शन जे आहे सुरुवात करणे या अर्थाने ऑप्शन ए बरोबर आहे. ऑप्शन बी, ऑप्शन बी सी आणि ऑप्शन डी चुकीचे आहे, परंतु त्यांचे अर्थ माहिती असणं आवश्यक आहे, म्हणून आपल्याला थोडा वेळ जास्त लागतोय. तर अशा प्रकारे सिमिलर वर्ड्सचे प्रश्न देखील आपल्याला IBPS पॅटर्ननुसार होणाऱ्या परीक्षेत विचारले जाऊ शकतात, म्हणजे हा प्रश्न महत्त्वाचा आहे. त्यानंतर बघा पुढचा प्रश्न आहे फिल इन द ब्लँक्स. आता हा जो प्रश्न आहे हा प्रश्न प्रॉबब्ली आपल्याला IBPS जे पॅटर्न आहे त्यामध्ये विचारला जाईल याची खात्री देता येत नाही. सो फिल इन द ब्लँकचे प्रश्न हे टिपिकल क्वेश्चन्स आहेत. ह्या टिपिकल क्वेश्चन्सचा जर आपण विचार केला तर अशा प्रकारचे प्रश्न IBPS पॅटर्नमध्ये विचारले जाणार नाहीत, तरी देखील आपण थोडीफार प्रॅक्टिस याची करणं आवश्यक आहे. आउट ऑफ द गिवन ऑप्शन्स, हे जे ऑप्शन्स दिलेले आहेत या ऑप्शन्स पैकी चूज द मोस्ट अप्रोप्रिएट वन टू फिल इन द ब्लँक. रिकामी जागा भरण्यासाठी दिलेल्या 4 ऑप्शन्स पैकी योग्य ऑप्शन आपल्याला निवडायचं आहे. सो या ठिकाणी बघा द बॉय असं म्हटलेलं आहे, आणि बॉयची संख्या किती आहे, 1 आहे, म्हणजे हे सब्जेक्ट या ठिकाणी कसं आहे, सिंग्युलर आहे. मग इथे जर आपण पाहिलं तर इथे स्टूड आहे, इथे हॅव आहे, इथे हॅव आहे, इथे हॅज आहे. बघा आपण जर पाहिलं तर द बॉय जर आपण म्हटलं, द बॉय जर आपण म्हटलं तर द बॉय काय आहे, एक सिंग्युलर सब्जेक्ट आहे. कसा सब्जेक्ट आहे, सिंग्युलर सब्जेक्ट आहे, आणि सिंग्युलर सब्जेक्ट नंतर आपण हॅवचा वापर करत नाही. सिंग्युलर सब्जेक्ट नंतर आपण कशाचा वापर करतो, हॅजचा वापर करतो. त्यामुळे आपल्या लक्षात येत असेल की द बॉय जर सिंग्युलर आहे तर याच्यानंतर हॅव येणार नाही, आणि ऑप्शन बी म्हणतोय की हॅव येईल, म्हणजे ऑप्शन बी आपलं उत्तर होणार नाही, हे एलिमिनेट झालं. ऑप्शन सी पण म्हणतंय की हॅव येईल, परंतु हॅव येणार नाही, म्हणजे ऑप्शन बी अँड ऑप्शन सी एलिमिनेटेड. ते काय झालेत, एलिमिनेट झालेत. आता आपल्याकडे एक शिल्लक राहिलं स्टूड, आणि दुसरं आहे हॅज स्टँड. आता बघा ज्यावेळेस आपण हॅजचा वापर करतो, ज्यावेळेस आपण हॅजचा वापर करतो तेव्हा त्याच्यानंतर V3चा वापर केला जातो. जेव्हा आपण हॅजचा वापर करतो तेव्हा आपण त्याच्यानंतर V3 वापरतो, आणि इथे जर आपण पाहिलं तर हॅज नंतर हा जो स्टँड आहे हा V1 आहे, म्हणजे हॅज नंतर V1 वापरलं जात नाही, तर हे ऑप्शन देखील या ठिकाणी कॅन्सल होणार. आता फक्त एकच ऑप्शन शिल्लक राहिलं ए, आणि हेच आपलं या ठिकाणी करेक्ट ऑप्शन होणार आहे. सो आपण इथे म्हणू शकतो द बॉय स्टूड. द बॉय स्टूड हा आहे V2. द बॉय स्टूड म्हणजे बॉय उभा राहिला ऑन द बर्निंग डेक. जो जळणारा डेक आहे त्या जळणाऱ्या डेकवर तो मुलगा उभा राहिला. माहितीसाठी सांगतो, स्टँड जो आहे हा स्टँड व्हर्बचा फर्स्ट फॉर्म असतो, त्याच्यानंतर स्टूड जो आहे हा स्टूड व्हर्बचा सेकंड फॉर्म असतो, आणि हाच स्टूड जो आहे हा व्हर्बचा तिसरा फॉर्म असतो. सो स्टँड, स्टूड, स्टूड, V1, V2, V3 हे आपल्या लक्षात असणं गरजेचं आहे. तर अशा प्रकारचं कॉमन क्वेश्चन IBPS द्वारा विचारला जाईल याची शक्यता मला तरी कमी वाटत आहे. पुढचा प्रश्न बघा. पुढचा प्रश्न ही फिल इन द ब्लँक आहे. मला असं वाटतं की फिल इन द ब्लँक्सच्या क्वेश्चन्स ऐवजी आपल्याला एकतर एरर डिटेक्शन आणि सेंटेन्स इम्प्रूव्हमेंटचे प्रश्न दिले जाऊ शकतात. सो फिल इन द ब्लँक विथ द करेक्ट आर्टिकल. आर्टिकलचा प्रश्न आहे की रिकामी जागा एका योग्य उपपदाने योग्य आर्टिकलने आपल्याला फिलअप करायचं आहे. ही वॉज ब्लँक फर्स्ट मॅन टू अराइव्ह. बघा हे जे फर्स्ट असेल, सेकंड असेल, हे सर्व ऑर्डिनल एडजेक्टिव्स असतात. फर्स्ट आहे किंवा सेकंड आहे किंवा थर्ड आहे. ग्रामर फोल्डरमध्ये तिसरं जे चॅप्टर आहे एडजेक्टिव्ह, त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे की हे कोणत्या प्रकारचे एडजेक्टिव्स असतात, तर हे असतात ऑर्डिनल एडजेक्टिव्स. आणि तुम्हाला नेहमीसाठी सांगितलेलं आहे की ऑर्डिनल एडजेक्टिव्सच्या आधी आर्टिकल द वापरावा लागतो. द फर्स्ट, द सेकंड, द थर्ड, द लास्ट, द नेक्स्ट.
म्हणजेच काय की हा जो फर्स्ट या ठिकाणी शब्द वापरलेला आहे हा एक ऑर्डिनल ॲडजेक्टिव्ह आहे आणि ऑर्डिनल ॲडजेक्टिव्हच्या आधी आर्टिकल द चा वापर केला जातो, म्हणजे इथे आर्टिकल द बरोबर होणार आणि आर्टिकल द ऑप्शन ए मध्ये आहे म्हणून ऑप्शन ए या ठिकाणी बरोबर होणार. तर आर्टिकल वर विचारलेला फिल इन द ब्लँक्स या पॅटर्नचा हा एक टिपिकल क्वेश्चन आहे. अशा प्रकारचा प्रश्न कदाचित आपल्याला न विचारता हाच प्रश्न आपल्याला सेंटेन्स इम्प्रूव्हमेंट म्हणून विचारला जाऊ शकतो किंवा एरर डिटेक्शन म्हणून हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. प्रश्न असाच राहील, सेंटेन्स असंच राहील, फक्त त्याचं पॅटर्न सेंटेन्स इम्प्रूव्हमेंट मध्ये बदलवलं जाईल किंवा त्याचं पॅटर्न एरर डिटेक्शन प्रश्नाच्या स्वरूपामध्ये बदलवलं जाईल. तर यानंतर घेऊया पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न आहे आउट ऑफ द 4 वर्ड्स ओनली वन इज नॉट स्पेल्ड करेक्टली. हा मिस स्पेलिंगचा शब्द आहे, मिस स्पेलिंगचा क्वेश्चन आहे आणि अशा प्रकारचे प्रश्न इथे देखील विचारलेले आहे आणि IBPS पॅटर्न नुसार होणाऱ्या परीक्षेमध्ये देखील आपल्याला मिस स्पेल्ड क्वेश्चन्स जे आहेत ते विचारले जातील. मग पहिला प्रश्न आहे फाइंड द वर्ड दॅट इज नॉट करेक्टली स्पेल्ड. एक असा शब्द शोधायचा आहे की ज्याचं स्पेलिंग जे आहे ते स्पेलिंग बरोबर नाहीये, इज नॉट करेक्टली, नॉट करेक्टली म्हटलेलं आहे की त्याचं स्पेलिंग जे आहे ते करेक्ट नाहीये. मग पहिला शब्द बघा अनाउन्समेंट, स्पेलिंग बरोबर आहे का? दुसरा शब्द आहे अचीवमेंट, स्पेलिंग बरोबर आहे का? तिसरा शब्द आहे ॲडव्हर्टिजमेंट आणि चौथा शब्द आहे अपीअरन्स. जर आपण पहिला शब्द पाहिला तर पहिला शब्द 2 शब्दांपासून बनलेला आहे. अनाउन्समेंट, अनाउन्स हा एक शब्द आहे आणि त्याला MENT मेंट हा पोस्ट फिक्स जोडलेला आहे. मग आधी आपल्याला अनाउन्सचं स्पेलिंग माहिती पाहिजे. ANNOUNCE हे अनाउन्सचं स्पेलिंग आहे. ANNOUNCE अनाउन्स म्हणजे घोषणा करणे. यासाठी आणखी 2 सिनॉनिम्स आहेत की जे तुम्ही लक्षात ठेवू शकतात. एक आहे प्रोक्लेम आणि दुसरा आहे नोटिफाय. आता बघा अनाउन्सला मेंट जोडायचं आहे, MENT जोडायचं आहे. सो आता आपण बघायचं की स्पेलिंग बरोबर आहे का? तर इथे ANN नाहीये, म्हणजे इथे जर आपण पाहिलं तर सिंगल N आहे परंतु इथे डबल N असायला पाहिजे होता, म्हणजे हे स्पेलिंग करेक्ट नाही. आणि नॉट करेक्टली स्पेल्ड जे आहे ते ऑप्शन ए मध्ये आहे म्हणून या प्रश्नाचं करेक्ट ऑप्शन होणार आहे ऑप्शन ए. म्हणजे आपण म्हणू शकतो की B, C आणि D मध्ये स्पेलिंग्स जे आहेत ते स्पेलिंग्स करेक्ट आहेत. मग बघा अचीवमेंट, अचीवमेंटचं स्पेलिंग लक्षात ठेवायचं. आधी ACHI लिहायचं अची आणि त्याच्यानंतर EVE लिहायचं EVE आणि मग पुढे मेंट जोडायचा MENT अचीवमेंट. हे स्पेलिंग मी तुम्हाला का सांगतोय आणि अशा पद्धतीने का सांगतोय की आधी अची लिहा, मग इव लिहा, मग मेंट लिहा, कारण पुढे तुम्हाला हा प्रश्न अशा प्रकारे विचारला जाईल की जिथे अनाउन्समेंटचं स्पेलिंग तर बरोबर असेल परंतु अचीवमेंटचं स्पेलिंग जे आहे ते चुकवलं जाईल. ते कशा पद्धतीने चुकवलं जाईल तर ते अशा पद्धतीने चुकवलं जाईल, अशा पद्धतीने चुकवलं जाईल अचीवमेंट. म्हणजेच काय की या ठिकाणी IEVE न देता EIVE असं लिहून देतील आणि त्यावेळेस आपल्याला लवकर कळत नाही की कोणतं स्पेलिंग बरोबर आहे. त्याकरिता अचीवमेंटचं स्पेलिंग नेहमी लक्षात ठेवायचं. हे अचीवमेंटचं स्पेलिंग बरोबर आहे. पुढे ॲडव्हर्टाइजमेंटचं स्पेलिंग बघा ADVERTISEMENT आहे आणि अपीअरन्स, अपीअरन्सचं स्पेलिंग देखील बघा. अपीअरन्सच्या स्पेलिंगमध्ये APP येणार आणि पुढे ANCE येणार, हे लक्षात ठेवायचं. हे फार महत्त्वाचं आहे. सो अपीअरन्सचं स्पेलिंग लक्षात ठेवा, ॲडव्हर्टाइजमेंटचं स्पेलिंग लक्षात ठेवा, अचीवमेंटचं स्पेलिंग लक्षात ठेवा, अनाउन्समेंटचं स्पेलिंग लक्षात ठेवा. यासोबतच मी आपल्या ऑनलाईन कोर्समध्ये जवळपास 500 प्रश्न कव्हर केलेले आहेत स्पेलिंग मिस्टेकचे. या 500 प्रश्नामध्ये जवळपास 4 ऑप्शन्स सहित जर आपण पाहिले तर आपले जवळपास 2000च्या आसपास शब्द तयार होतात की ज्यांचे स्पेलिंग तुम्हाला करेक्ट लक्षात ठेवता येऊ शकतात. जसं की सॅटेलाइटचं स्पेलिंग तुम्हाला माहिती पाहिजे, बटालियनचं स्पेलिंग तुम्हाला माहिती पाहिजे, कर्नलचं स्पेलिंग आपल्याला माहिती असलं पाहिजे, लेफ्टनंटचं स्पेलिंग माहिती असलं पाहिजे, न्यूमोनियाचं स्पेलिंग माहिती असलं पाहिजे, अकोमोडेशनचं स्पेलिंग माहिती असलं पाहिजे, सक्सेसफुलचं स्पेलिंग आपल्याला माहिती असलं पाहिजे, कॅसेटचं स्पेलिंग आपल्याला माहिती असलं पाहिजे, ऑमलेटचं स्पेलिंग आपल्याला माहिती असलं पाहिजे, सर्व्हलन्सचं स्पेलिंग आपल्याला माहिती असलं पाहिजे, बुकेचं स्पेलिंग आपल्याला माहिती असलं पाहिजे, बलूनचं स्पेलिंग आपल्याला माहिती असलं पाहिजे, सीजचं स्पेलिंग आपल्याला माहिती असलं पाहिजे,
मेंटेनन्सचं स्पेलिंग तुम्हाला माहिती असलं पाहिजे, इवन मेंटेन शब्दाचं स्पेलिंग देखील आपल्याला माहिती असलं पाहिजे. सो असे अनेक शब्द मी तिथे घेतलेले आहेत आणि यांच्या ट्रिक्स देखील तुम्हाला सांगितलेले आहेत की या शब्दांना तुम्ही कसं लक्षात ठेवू शकतात. सो स्पेलिंग मिस्टेकचे क्वेश्चन्स आपल्यासाठी महत्त्वाचे आहेत, आपल्या परीक्षेत विचारले जाऊ शकतात. पुढचा प्रश्न बघा, आउट ऑफ द गिवन ऑप्शन चूज द वन विच करेक्ट इन इनडायरेक्ट स्पीच. हा प्रश्न डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच या प्रकरणातून घेतलेला प्रश्न आहे आणि यापुढे देखील आपल्या ज्या TCS द्वारा किंवा IBPS द्वारा कोणती एक्झाम असो, एकतर IBPS द्वारा घेतली असो किंवा TCS द्वारा घेतलेली असो, त्यामध्ये कंपल्सरी डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीचचा प्रश्न जो आहे तो विचारलाच जाणार आहे. मग प्रश्न आहे, समीर सेड आय एम व्हेरी बिझी नाव. आता या प्रश्नाला टॅकल करताना जो सब्जेक्ट आहे तो जसाचा तसा राहील, म्हणजे प्रत्येक ऑप्शनची सुरुवात समीरने होणार आहे. त्यानंतर या ठिकाणी सेड हा शब्द असल्यामुळे आपल्याला समीर नंतर सेड हाच शब्द घ्यावा लागेल. पहिल्या 3 ऑप्शनमध्ये सेड आहे, परंतु चौथ्या ऑप्शनमध्ये सेज असल्या कारणाने चौथं ऑप्शन आपलं उत्तर होणार नाही. यानंतर बघा, पुढे दॅट हा शब्द घ्यावा लागेल. इथे देखील दॅट आहे, इथे देखील दॅट आहे, इथे देखील दॅट आहे. त्यानंतर हा जो आय असतो, हा आय कधीच आय लिहिला जात नाही, हा आय सब्जेक्टकडे जातो आणि सब्जेक्ट आहे समीर, म्हणून आपल्याला दॅट नंतर समीर लिहावं लागणार. परंतु सुरुवातीलाच समीर लिहिलेल्या कारणाने आपण पुढे समीर प्रोनाऊनच्या समीर जो आहे त्याचं नाऊनचं रिपिटेशन होत आहे, म्हणून समीर आपण पुन्हा लिहिणार नाही, तर समीरसाठी आपण प्रोनाऊन लिहिणार ही, आणि म्हणून या ठिकाणी आपल्याला ही लिहावा लागतोय, तर हा ही अगदी बरोबर आहे. त्यानंतर इथे जर ॲम आहे तर ॲमचा एकतर वॉज होईल किंवा वेअर होईल, परंतु आपला सब्जेक्ट ही असल्यामुळे आपल्याला वर घेता येणार नाही, वॉज घ्यावा लागेल. म्हणजे ही वॉज बरोबर आहे, परंतु इथे ही वर चुकीचं आहे, म्हणून ऑप्शन सी कॅन्सल होणार, ते उत्तर होणार नाही. उत्तर ए किंवा बी पैकीच होणार. त्यानंतर बघा, या ठिकाणी व्हेरी बिझी लिहिलं आहे, इथेही व्हेरी बिझी आहे, इथेही व्हेरी बिझी आहे. आणि सर्वांना माहिती असतं की डायरेक्ट स्पीचमध्ये जर नाऊ हा शब्द असेल तर तो जसाचा तसा लिहिला जात नाही, तर त्याच्याऐवजी देन हा शब्द लिहिला जातो. मग आता व्हेरी बिझी नंतर देन कुठे आहे, इथे देन आहे, म्हणजेच ऑप्शन ए बरोबर आहे. बिझी नाऊ हा जो नाऊ आहे हा जसाचा तसा लिहिला जात नाही, म्हणून ऑप्शन बी कॅन्सल होणार. ऑप्शन ए या ठिकाणी आपलं करेक्ट उत्तर होणार. तर अशा पद्धतीने आपल्याला एक प्रश्न डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीचवर विचारला जाऊ शकतो, विचारला जातोच, म्हणून डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच नावाचं प्रकरण आपल्याला अगदी व्यवस्थितरित्या बघायचं आहे. सर्व व्हिडिओज व्यवस्थित बघायचे आहेत. यानंतर पुढे जाऊया, आउट ऑफ द गिवन ऑप्शन्स चूज दी वन विच इज द करेक्ट पॅसिव्ह व्हॉइस. एक करेक्ट पॅसिव्ह व्हॉइस असलेलं सेंटेन्स आपल्याला 4 ऑप्शन्समधून शोधायचं आहे. त्यासाठी आपल्याला हा एक सेंटेन्स दिलेला आहे, त्याचं पॅसिव्ह व्हॉइस आपल्याला बघायचं आहे. सो हा प्रश्न ॲक्टिव्ह व्हॉइस पॅसिव्ह व्हॉइस मधला आहे आणि हे प्रकरणही आपल्याला सर्वांना व्यवस्थित करून जायचं आहे परीक्षेच्या आधी. आता या ठिकाणी बघा, हूने सुरुवात झालेली आहे. जर वाक्याची सुरुवात हूने होत असेल तर अशा परिस्थितीत आपल्याला एकतर पॅसिव्ह व्हॉइसची सुरुवात हूनेच करता येऊ शकते किंवा बाय हुमने करता येऊ शकते. त्यामुळे या ठिकाणी आपण हू लिहिणार. सो हे हूच बरोबर आहे, परंतु दिस वर्कने मात्र आपल्या प्रश्नाची सुरुवात पॅसिव्ह व्हॉइसची सुरुवात होणार नाही. इथे बाय हुमने सुरुवात झालेली आहे, म्हणजे बाय हुम बरोबर आहे, परंतु दिस वर्कने मात्र सुरुवात होणं चुकीचं आहे. कारण प्रश्न जर WHO हूने सुरू झालेला आहे तर त्याचं पॅसिव्ह व्हॉइस हे एकतर हूनेच सुरू होणार किंवा बाय हुमनेच सुरू होणार, ते दिस वर्कने होणार नाही. म्हणून दिस वर्कने होणारे 2 ऑप्शन्स आपण या ठिकाणी एलिमिनेट केलेले आहे. आता बघा, या ठिकाणी जर आपण पाहिला तर हा वर्क सोबत आलेला एक हा या ठिकाणी वर्क शब्द आलेला आहे आणि वर्क शब्द जर इथे आलेला आहे तर वर्क शब्दासाठी आपण हॅजचा वापर करतो. आणि इथे जर आपण पाहिलं तर या ठिकाणी बघा, हॅव हा शब्द वापरलेला आहे, त्यामुळे हॅव हा शब्द इथे अजिबात येणार नाही. त्यामुळे ऑप्शन ए कॅन्सल झाला. दुसरा महत्त्वाचा पॉईंट आहे की या ठिकाणी जर डीड लिहिलेला आहे तर डीडसाठी देखील आपण हॅवचा वापर करत नाही आणि म्हणून ऑप्शन ए कॅन्सल झालं. आधीच आपलं बी आणि डी कॅन्सल झाले होते, आता त्यात ए कॅन्सल झालेला आहे, म्हणजे एकच ऑप्शन शिल्लक राहिलेला आहे, ऑप्शन सी, आणि हेच आपलं करेक्ट उत्तर आहे. मग बघा, बाय हुम नंतर आपण या डीडसाठी वॉज किंवा वर लिहितो, तर आपण या ठिकाणी वॉज आणि वर दोन्ही लिहिले असं मानूया. त्यानंतर आपण पुढे दिस वर्क लिहिणार, मग हे पुढे दिस वर्क लिहिलं. या दिस वर्कसाठी वॉजच बरोबर राहणार, वर बरोबर राहणार नाही, म्हणून वर एलिमिनेट झाला. आणि त्यानंतर हा डीड जो आहे याचा V3 आपण डन लिहिला आणि शेवटी क्वेश्चन मार्क लिहिला. तर या पद्धतीने आपला हा पॅसिव्ह व्हॉइस तयार झाला. तर हूने सुरू होणारे जे काही प्रश्न आहेत
त्यांचं दोन प्रकारे पॅसिव्ह व्हॉइस करता येतं. एक हूने सुरू करता येतं, दुसरं बाय हुमने सुरू करता येतं. याची सर्व सविस्तर माहिती आपल्या इंग्लिश ऑनलाईन कोर्समध्ये व्हॉइस या प्रकरणामध्ये मी तुम्हाला दिलेली आहे. एक स्पेशल लेक्चर आपण हूवर घेतलेलं आहे, ते तुम्ही व्यवस्थित पाहायचं आहे. यानंतर यापुढचा प्रश्न आहे, आउट ऑफ द गिवन 4 वर्ड्स ओनली वन स्पेल्ड करेक्टली. 4 शब्दांपैकी केवळ एकाच शब्दाचं स्पेलिंग जे आहे ते करेक्ट आहे. फाइंड द वर्ड दॅट इज करेक्टली स्पेल्ड. एक असा शब्द शोधा की ज्याचं स्पेलिंग बरोबर असणार आहे. पहिला शब्द आहे अकोमोडेशन, दुसरा शब्द आहे सेपरेट, तिसरा शब्द आहे सीज आणि चौथा शब्द आहे सक्सेसफुल. जर आपण या ठिकाणी पहिला शब्द पाहिला तर अकोमोडेशन या शब्दाचा अर्थ होतो निवास, आणि हा शब्द आपण यापूर्वी स्पेलिंगचे जे व्हिडिओज आहेत त्यामध्ये घेतलेला आहे. मी तुम्हाला नेहमी सांगतो की अकोमोडेशनच्या स्पेलिंगमध्ये ए नंतर 2 सी येणार, त्याच्यानंतर ॲको नंतर म्हणजे ॲक झाल्यानंतर ओ लिहायचा आहे. हा झाला ॲको जिथे डबल सी आहे. त्याच्यानंतर आपल्याला डबल एम लिहायचा आहे, ए डबल सी ओ डबल एम अकोमोडेशन. त्याच्यानंतर पुन्हा एकदा ओ लिहा आणि इथे डेशन लिहा. हे झालं अकोमोडेशनचं स्पेलिंग, ए डबल सी ओ डबल एम ओ डी ए टी आय ओ एन अकोमोडेशनचं. मग आता बघा, ए डबल सी ओ डबल एम ओ डी ए टी आय ओ एन हे स्पेलिंग बरोबर आहे अकोमोडेशनचं. पुढचा शब्द बघा सेपरेट. सेपरेटचं स्पेलिंग काय असणार आहे, एस ई पी ए आर ए टी ई हे सेपरेटचं स्पेलिंग. त्यानंतर सीजचं स्पेलिंग एस ई आय जी ई सीज. आणि सक्सेसफुलचं स्पेलिंग एस यू सी सी ई एस एस एफ यू एल. इथे बघा डबल एल आहे, हा चुकीचा आहे. सो सक्सेसफुल, सीज, सेपरेट आणि अकोमोडेशन. सो करेक्ट स्पेलिंग आहे ऑप्शन ए अकोमोडेशनचं, आणि म्हणून बी सी डी उत्तर होणार नाहीत. तर अशा प्रकारे प्रश्न आपल्याला IBPS पॅटर्नच्या परीक्षेत विचारला जाणार आहे. त्यामुळे स्पेलिंगचे क्वेश्चन्स व्यवस्थित करून जायचं आहे. हा प्रश्न दिसतोय सर्वांना शेवटपर्यंत? ओके. डायरेक्शन दिलेलं आहे प्रश्नाचं, अ सेंटेन्स विथ एन अंडरलाइन फ्रेझल वर्ब इज गिवन बिलो. एक सेंटेन्स आहे, त्यामध्ये एक फ्रेझल वर्ब आहे, त्याला अधोरेखित केलेलं आहे. आउट ऑफ द 4 ऑप्शन्स चूज द वन विच कॅन बी सबस्टिट्यूटेड फॉर द गिवन फ्रेझल वर्ब. या अंडरलाइन केलेल्या शब्दाला दिलेल्या 4 ऑप्शन पैकी कोणता ऑप्शन त्याला रिप्लेस करतोय किंवा कोणत्या ऑप्शन या अकाउंट फॉरचं करेक्ट एक्सप्लेनेशन देतोय किंवा अर्थ देतोय. आता बघा, इथे म्हटलेलं आहे माय बॉस आस्क्ड मी, माझ्या बॉसने मला विचारलं, टू अकाउंट फॉर द फेल्युअर ऑफ माय टीम इन अचिव्हिंग इन द ॲन्युअल सेल्स टार्गेट. म्हणजे बघा, माय बॉस आस्क्ड मी टू अकाउंट फॉर, माझ्या बॉसने मला सांगितलेलं आहे की जबाबदार कोण आहे फेल्युअरसाठी इन माय टीम अचिव्हिंग द ॲन्युअल सेल्स टार्गेट. जे ॲन्युअल सेल्स टार्गेट आहे ते अचीव करण्यासाठी जे काही फेल्युअर आलेलं आहे त्या फेल्युअरसाठी जबाबदार कोण आहे असं माझ्या बॉसने मला विचारलेलं आहे. सो अकाउंट फॉर ACCOUNT अकाउंट फॉर या शब्दाचा अर्थ होतो जबाबदार असणे. या शब्दाचा अर्थ होतो जबाबदार असणे, जबाबदार. सो एकतर अकाउंट फॉर म्हणू शकतो आपण किंवा अकाउंटेबल असं म्हणू शकतो किंवा रेस्पॉन्सिबल असं म्हणू शकतो. हे 3 शब्द आहे. जबाबदार, अकाउंट फॉर जबाबदार, अकाउंटेबल जबाबदार, रेस्पॉन्सिबल जबाबदार. मग या ठिकाणी माझ्या बॉसने मला विचारलेलं आहे की ॲन्युअल सेल्स टार्गेट अचीव करण्यामध्ये जे फेल्युअर आहे त्याला कोण अकाउंट फॉर आहे, त्याला कोण जबाबदार आहे. मग या ठिकाणी बघा, पहिलं ऑप्शन फाईट फॉर येणार नाही, दुसरं ऑप्शन आन्सर फॉर करेक्ट आहे, तिसरं ऑप्शन ड्रीम फॉर स्वप्न, अटॅकचा काही संबंध नाही, करेक्ट ऑप्शन आहे बी. मीन्स हू इज आन्सरेबल फॉर दिस फेल्युअर. याला आणखी आपण एक म्हणू शकतो आन्सरेबल. याला आणखी आपण एक शब्द देऊ शकतो, who is accountable, who is responsible, who is answerable, who is account for the failure in annual sales report.
आणि म्हणून या ठिकाणी हे जे अंडरलाईन केलेली फ्रेझल व्हर्ब आहे याचा करेक्ट मिनिंग काय होणार आहे, आन्सर फॉर किंवा आन्सरेबल किंवा रेस्पॉन्सिबल किंवा अकाउंटेबल किंवा अकाउंट फॉर असं आपण म्हणू शकतो. क्लिअर आहे. तर अशा प्रकारचा प्रश्न आपल्याला विचारला जाऊ शकतो. पुढचा प्रश्न आहे, आउट ऑफ द 4 अल्टरनेटिव्स choose the one which can be substituted for the given words of sentence. हा वन वर्ड सबस्टिट्यूशनचा क्वेश्चन आहे. अशा प्रकारचा प्रश्न आपल्याला परीक्षेत विचारला जाऊ शकतो. द स्टडी ऑफ ह्युमन सोसायटीज, मानवी समाजाची जी स्टडी आहे, अँड कल्चर्स, मानवी सभ्यता, मानवी समाज आणि मानवी संस्कृती यांचा जो अभ्यास आणि यांची जी विकास आहे, यांचं जी डेव्हलपमेंट आहे, त्याचं स्टडी करणाऱ्या शास्त्राला काय म्हटलं जातं. तर मानवी सभ्यता असेल, मानवी समाज असेल, मानवी संस्कृती असेल, याचा अभ्यास करणे, त्याच्या विकासाचा अभ्यास करणे, याला आपण काय म्हणत असतो, अँथ्रोपोलॉजी असं म्हणत असतो. याला आपण काय म्हणतो, अँथ्रोपोलॉजी असं म्हणतो. कॅलिग्राफी म्हणजे काय, जी सुंदर हस्ताक्षराची कला असते त्याला आपण कॅलिग्राफी असं म्हणत असतो. कोरिओग्राफी म्हणजे काय, एक असं सायन्स किंवा एक अशी स्टडी की ज्यामध्ये आपण डान्स शिकत असतो, की डान्सच्या वेगवेगळ्या स्टेप्स कशा असतील, नवनवीन डान्सच्या स्टेप्स आपण इनोव्हेट करत असतो, त्याला आपण कोरिओग्राफी असं म्हणत असतो. आणि फिजिओथेरपी तर सर्वांना माहितीच आहे. सो करेक्ट या ठिकाणी होणार ऑप्शन ए. यानंतर पुढचा प्रश्न आहे, अ सेंटेन्स विथ अन अंडरलाईन वर्ड इज गिवन बिलो. एक सेंटेन्स आहे, त्यामध्ये एक शब्द आहे, त्याला अंडरलाईन करण्यात आलेला आहे. फाइंड द वर्ड विच इज मोस्ट सिमिलर इन मिनिंग टू द अंडरलाईन वर्ड. अंडरलाईन केलेला जो शब्द आहे त्या शब्दाशी सिमिलर असलेला शब्द कोणता आहे हे आपल्याला ओळखायचं आहे. आता हा शब्द सिनॉनिम्स म्हणून आलेला आहे. येथे आपल्याला शब्द विचारलेला आहे अबॅन्डन. इथे आपल्याला शब्द दिलेला आहे अबॅन्डन. आता अबॅन्डन या शब्दाचा अर्थ होतो सोडून देणे. अबॅन्डन या शब्दाचा अर्थ होतो सोडून देणे. अबॅन्डन या शब्दाचा अर्थ होतो सोडून देणे. मग ज्याला आपण स्टॉप असं देखील म्हणू शकतो, ज्याला आपण लीव असं देखील म्हणू शकतो, ज्याला आपण गिव्ह अप असं देखील म्हणू शकतो, ज्याला आपण फॉरसेक असं देखील म्हणू शकतो. सो हे सर्व सोडून देण्यासाठी वापरली जाणारी शब्द आहे. याला आपण डिसकंटिन्यू असं देखील म्हणू शकतो, याला आपण डिसकंटिन्यू असं देखील म्हणू शकतो. सो अबॅन्डन असेल, स्टॉप असेल, लीव असेल, गिव्ह अप असेल, डिसकंटिन्यू असेल, फॉरसेक असेल, फॉरगो असेल, हे सर्व सोडून देण्यासाठी वापरलेली शब्द आहे. सो अबॅन्डनसाठी करेक्ट कोणता शब्द आहे की जो सिमिलर होणार. बघा, पहिला शब्द आहे डिसकंटिन्यूड, दुसरा शब्द आहे कंटिन्यूड, तिसरा शब्द आहे इनिशिएट आणि चौथा शब्द आहे प्ले. बघा, कंटिन्यू करणे आणि सोडणे हे विरुद्ध अर्थाचे शब्द आहे, म्हणजे बी आपलं उत्तर होणार नाही. इनिशिएटेड, मी इनिशिएट आताच सांगितलं तुम्हाला की इनिशिएट म्हणजे सुरुवात करणे आणि अबॅन्डन म्हणजे सोडून देणे. तर सुरुवात करणे आणि सोडून देणे हे सिमिलर होऊ शकत नाही मीनिंग्समध्ये. त्यानंतर प्लेचे दोन अर्थ होतात. प्लेचे दोन अर्थ होतात. प्ले म्हणजे खेळणे आणि प्ले म्हणजे वाद्य वाजविणे. आपण तबला वाजवत असणार, आपण बासरी वाजवत असणार, त्यासाठी प्लेइंग फ्ल्यूट असं म्हटलं जातं, प्लेइंग तबला असं म्हटलं जातं. सो या ठिकाणी हे देखील आपलं ऑप्शन होणार नाही आणि म्हणून डिसकंटिन्यूड हे अबॅन्डनसाठी करेक्ट ऑप्शन आहे. म्हणून अबॅन्डनसाठी करेक्ट ऑप्शन, करेक्ट सिमिलर वर्ड डिसकंटिन्यूड आहे. यानंतर पुढचा प्रश्न बघा. पुढचा प्रश्न आहे, अ सेंटेन्स विथ अंडरलाईन इडियोमॅटिक एक्सप्रेशन. इडियम्सवर विचारलेला प्रश्न आहे. इज गिवन, व्हॉट इज द मिनिंग ऑफ द इडियोमॅटिक एक्सप्रेशन asleep at the switch in the sentence given below. सेंटेन्स आहे, द सिक्युरिटी गार्ड. जो सिक्युरिटी गार्ड आहे त्याच्याबद्दल बोललं जात आहे. फेल asleep, झोपला होता, at the switch and a robber broke in. इथे म्हटलेलं आहे की जो सिक्युरिटी गार्ड आहे तो सिक्युरिटी गार्ड झोपला होता आणि रॉबर म्हणजे दरोडेखोर आला आणि त्याने ब्रोक इन केलं, त्याने घर जे आहे ते घरफोडी केलेली आहे. ब्रेक इन किंवा ब्रोक इन, घरफोडी करणे. मग इथे काय म्हटलेलं आहे, फेल asleep ॲट द स्विच, हे एक इडियोमॅटिक एक्सप्रेशन आहे. इथे काय म्हटलेलं आहे की हे asleep ॲट द स्विच, asleep ॲट द स्विचचा अर्थ होतो की आपली ड्युटी, आपलं कर्तव्य व्यवस्थित पार न पाडणे, आपलं कर्तव्य व्यवस्थित पार न पाडणे. सो बघा, फेल
टू डू वन्स ड्युटी ॲट द प्रॉपर टाइम, हेच याचं करेक्ट ऑप्शन होणार. फेल टू डू वन्स ड्युटी, स्वतःचं कर्तव्य पार पाडण्यासाठी फेल झालेला आहे ॲट द प्रॉपर टाइम. ज्या वेळेवर तुम्ही तुमचं कर्तव्य पार पाडायला पाहिजे होतं त्या वेळेवर तुम्ही तुमचं कर्तव्य पार पाडलेलं नाही. सिक्युरिटी गार्डचं काम काय होतं? सिक्युरिटी गार्डचं काम हे होतं की घराची रखवाली करायचं, परंतु त्याच्या झोपण्याने किंवा त्याची ड्युटी प्रॉपर न करण्याने, त्याचं कर्तव्य प्रॉपरली त्याने पार न पाडल्याने दरोडेखोर आलेले आहेत आणि त्यांनी घरामध्ये दरोडा जो आहे तो केलेला आहे. सो पहिलं ऑप्शन बरोबर असणार. डिस्चार्ज वन्स ड्युटीज विथ अटमोस्ट सिन्सिअरिटी, हे तर त्याच्या अगदी विरुद्ध होणार की आपलं कर्तव्य अगदी शेवटच्या क्षणापर्यंत पार पाडणारा जो व्यक्ती आहे त्याला म्हटलं जातं डिस्चार्ज वन ड्युटीज विथ अटमोस्ट सिन्सिअरिटी. सो हे ऑप्शन होणार नाही. वॉन्टेड टू स्लीप ऑन कम्फर्टेबल बेड, चांगल्या बेडवर कम्फर्टेबल झोप घेण्यासाठी झोप घेणे म्हणजेच अस्लीप ॲट द स्विच असं होत नाही. नन ऑफ द अबो होऊ शकत नाही, कारण ऑप्शन ए जे आहे तेच करेक्ट ऑप्शन आहे. तर अशा प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारचे इडियम्स जे आहेत ते आपल्याला अंडरलाईन करून त्यांचे अर्थ देखील विचारले जाऊ शकतात. येणाऱ्या IBPS पॅटर्नमध्ये देखील असा प्रश्न आपल्याला विचारला जाऊ शकतो. त्यानंतर बघा, अ सेंटेन्स विथ अन अंडरलाइन वर्ड इज गिवन बिलो, फाइंड द वर्ड विच इज अपोजिट इन मीनिंग टू द अंडरलाइन वर्ड फ्रॉम द गिवन ऑप्शन. एक सेंटेन्स आहे, त्यामध्ये एक शब्द आहे, त्याला अंडरलाइन केलेला आहे, त्याच्या अपोजिट अर्थाचा शब्द दिलेल्या 4 ऑप्शन्समधून आपल्याला शोधायचा आहे. शिवा वॉज डीपली वाउंडेड बाय द ट्रेकरी ऑफ हिज क्लोज रिलेटिव्स अँड ओल्ड फ्रेंड्स. शिवा नावाचा कोणीतरी मुलगा आहे, वॉज डीपली वाउंडेड बाय, त्याला खूप दुःख झालेलं आहे, खूप वाईट वाटलेलं आहे. द ट्रिकरी ऑफ हिज क्लोज रिलेटिव्स अँड ओल्ड फ्रेंड्स, त्याचे जे जुने मित्र आणि त्याचे जे नातेवाईक आहे त्या नातेवाईकांनी त्याच्यासोबत जी ट्रेकरी केलेली आहे, जी चुकीची वागणूक त्यांनी दिलेली आहे, त्यामुळे शिवा जो आहे तो कसा आहे, काय झालेला आहे, डीपली वाउंडेड झालेला आहे. वाउंड म्हणजे काय, जखम. वाउंडेड बाय म्हणजे काय, जखमी. ॲक्च्युली आपण म्हणतो की तो खूप जखमी झालेला आहे. जखमी झालेला आहे म्हणजे त्याला खरोखर जखम झालेली आहे असं नाही, तर त्याचं जे दुःख आहे ते दुःख खूप आहे, त्यासाठी वाउंडेड बाय हा एक शब्द या ठिकाणी वापरलेला आहे. सो या ठिकाणी बघा, वाउंडेड म्हणजे काय, एक प्रकारचं दुःख आहे. सो या ठिकाणी बघा, पहिला शब्द आहे लॉयल्टी, दुसरा शब्द आहे बेट्रियल, तिसरा शब्द आहे डिसलॉयल्टी, चौथा शब्द आहे डिप्लिसिटी. आता इथे जर आपण पाहिले तर बेट्रेयल म्हणजे धोका देणे, फसवणे, डिसलॉयल्टी म्हणजे चुकीची वागणूक आणि डुप्लिसिटी म्हणजे 2 पद्धतीची, म्हणजे डुप्लिकेट बिहेवियर जे आहे ते त्याच्या क्लोज फ्रेंड्स आणि त्याचे जे ओल्ड फ्रेंड्स आहे आणि क्लोज रिलेटिव्स आहेत त्यांचं जे बिहेवियर आहे ते या प्रकारचं आहे. इथे BCD प्रकारे आहे. आणि आपल्याला वाउंडेड बाय म्हटलं तर ते बेट्रेयल प्रकारचंच होईल, डिसलॉयलच होणार आहे, डुप्लिकेटच होणार आहे. जर आता अपोजिट विचारलेलं आहे तर अपोजिटसाठी मग आपल्याला एकच ऑप्शन शिल्लक राहिलेला आहे. अपोजिटसाठी लॉयल्टी हेच ऑप्शन आपल्यासाठी करेक्ट होणार आहे. त्यामुळे अशा प्रकारचा प्रश्न देखील आपल्याला विचारला जाऊ शकतो की जो अपोजिट किंवा अँटोनिम आहे. आता याच्यामध्ये आपण 2 प्रश्न असे पाहिलेत की ते 2 प्रश्न अँटोनिमवर विचारलेले आहेत, 2 प्रश्न आपल्याला सिनॉनिम्सवर विचारलेले आहेत. तर आगामी काळात ज्या परीक्षा होतील त्याच्यामध्ये कदाचित आपल्याला एकच प्रश्न अँटोनिमवर विचारला जाऊ शकतो, एकच प्रश्न आपल्याला सिनॉनिमवर विचारला जाऊ शकतो. यानंतर घेऊया पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न आहे, अ सेंटेन्स विथ अन अंडरलाइन फ्रेजल वर्ब इज गिवन बिलो. हा फ्रेजल वर्बचा आजचा दुसरा प्रश्न आहे या प्रश्नपत्रिकेमध्ये. आणि येथे सांगितलेलं आहे की एक सेंटेन्स आहे, त्या सेंटेन्समध्ये एका फ्रेजल वर्बला अंडरलाइन केलेला आहे. त्या अंडरलाइन केलेल्या फ्रेजल वर्बचा जो सबस्टिट्यूट आहे म्हणजे त्याचा जो अर्थ सांगणारा ऑप्शन आहे तो शोधायचा आहे. द क्रिमिनल्स गॉट अवे आफ्टर किलिंग 3 men. गुन्हेगार जे आहेत, क्रिमिनल्स जे आहेत, गॉट अवे हा शब्द प्रॉपर गेट अवे असा असतो. गेट अवे या शब्दाचा अर्थ होतो निघून जाणे. गेट अवे निघून जाणे किंवा याला आपण पळून जाणे असं देखील म्हणत असतो, किंवा याला आपण काय म्हणतो, पळून जाणे असं देखील म्हणत असतो. मग यासाठी सिमिलर शब्द कोणता आहे तर पहिला शब्द आहे ॲब्स्कॉन्ट. पहिला शब्द काय आहे, ॲब्स्कॉन्ट. दुसरा शब्द पळून जाणे यासाठी आहे एस्केप.
दुसरा शब्द यासाठी काय आहे, एस्केप आहे. तर ॲब्स्कॉन्ड म्हणजे पळून जाणे, एस्केप म्हणजे पळून जाणे, गेट अवे म्हणजे काय, पळून जाणे. तर मग बघा पहिला शब्द आहे रिपेंटेड. रिपेंटेड म्हणजे काय, पश्चाताप. रिपेंटेड म्हणजे काय, रिपेंट म्हणजे काय, पश्चाताप. रिग्रेट म्हणजे खेद, रिग्रेट म्हणजे खेद. एस्केप म्हणजे पळून जाणे आणि एम्प्रिझन, एम्प्रिझन या शब्दाचा अर्थ होतो कैद होणे. एम्प्रिझन या शब्दाचा अर्थ होतो कैद होणे किंवा तुरुंगात जाणे, तुरुंगवास भोगणे, एम्प्रिझन ज्याला आपण म्हणतो. सो या ठिकाणी बघा हा गॉट अवे आहे, म्हणजे हा गेटचा V2 आहे. गॉट अवे जरी झाला तरी हा एस्केप्ड असाच होणार आहे. म्हणून या ठिकाणी ऑप्शन सी जे आहे ते आपलं करेक्ट ऑप्शन होणार आहे. सो गेट अवेसाठी ॲब्स्कॉन्ड आणि एस्केप हे दोन्ही शब्द आपल्याला व्यवस्थित लक्षात ठेवायचे आहेत. पुढच्या वेळेस आपल्याला ॲब्स्कॉन्ड शब्द देऊन खाली 4 ऑप्शन्स वेगळे देतील आणि एका ऑप्शनमध्ये आपल्याला गेट अवे किंवा गॉट अवे असं दिलं जाऊ शकतं. यानंतर बघा पुढचा प्रश्न. द लास्ट क्वेश्चन ऑफ दिस टेस्ट इज आउट ऑफ द गिवन ऑप्शन विच बेस्ट एक्सप्रेसेस द मिनिंग ऑफ द गिवन प्रॉवर्ब. आता या ठिकाणी एक प्रॉवर्ब आहे, एक म्हण आहे. त्या म्हणीचा करेक्ट मिनिंग आपल्याला विचारलेला आहे. एम्प्टी वेसल्स मेक द मोस्ट नॉईज किंवा एम्प्टी वेसल मेक मोस्ट साऊंड. एम्प्टी वेसल्स मेक द मोस्ट नॉईज. उथळ पाण्याला खळखळाट फार. म्हणजे या ठिकाणी आपण म्हणू शकतो की एक असा व्यक्ती की ज्याच्याकडे काहीच नाही आहे परंतु तो खूप बोस्ट करतोय, खूप मोठ्या मोठ्या गोष्टी सांगतोय. पीपल, लोक हू हॅव अ लॉट ऑफ वेल्थ, असे लोक की ज्यांच्याकडे खूप संपत्ती असते, डू नॉट बोस्ट ॲट ऑल, आणि ते आपल्या संपत्तीचा मिरेजाव करत नाही. हे अगदी त्याच्या उलट आहे. एम्प्टी वेसल्स मेक मोस्ट नॉईज किंवा साऊंड याचा अर्थ होतो उथळ पाण्याला खळखळाट फार. त्याच्याकडे काहीच नाही आहे, तोच जास्त मोठ्या मोठ्या गोष्टी करत आहे. सो ऑप्शन ए कॅन्सल. पीपल हू टॉक अ लॉट, असे लोक की जे खूप बोलतात, अँड फ्रिक्वेंटली एक्सप्रेसेस देअर ओपिनियन्स, आणि नेहमी त्यांचं मत मांडत असतात, आर ऑफन स्टुपिड, आणि ते नेहमी स्टुपिड असतात. सो हेच आपलं करेक्ट या ठिकाणी एक्सप्लेनेशन असणार आहे. एम्प्टी वेसल्स मेक मोस्ट नॉईज किंवा मोस्ट साऊंड. त्यानंतर बघा, द वेसल्स मेड ऑफ लाईट मेटल्स शुड ऑलवेज बी प्रेफर्ड. हे तर काहीही नाही आहे की एक असं मेटलने बनलेलं जे वेसल्स आहे की ते चांगलं आहे किंवा तेच प्रेफर केलं जातं, नाही. वेन द वेसल्स आर केप्ट साईड बाय साईड दे मेक अ लॉट ऑफ नॉईज. आणि जेव्हा वेसल्स जे आहे ते एका शेजारी शेजारी ठेवले जातात तेव्हा त्यांचा जास्त आवाज येतो, हे देखील नाही, शब्दशः अर्थ घेता येणार नाही. सो या ठिकाणी करेक्ट ऑप्शन होणार ऑप्शन बी. तर अशा पद्धतीने आपण 2017 मध्ये जो पेपर झालेला आहे, 12 डिसेंबर 2017 सकाळी 9 वाजेच्या शिफ्टमध्ये जो पेपर झालेला आहे, त्या पेपरचं ॲनालिसिस तर आपण केलेलं आहे. सोबतच त्यामधील कोणत्या पॅटर्नचे प्रश्न आपल्याला पुढे देखील विचारले जाऊ शकतात ते मी तुम्हाला या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. प्रत्येक प्रश्न मी तुम्हाला अगदी व्यवस्थितरित्या सांगण्याचा पूर्ण प्रयत्न केलेला आहे. ऑप्शन्स देखील मी तुम्हाला व्यवस्थित समजून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. हे सर्व जे आहेत हे आपल्यासाठी फार महत्त्वाचं आहे. त्यामुळे जरी IBPS पॅटर्ननुसार आपला पेपर होत असला तरी एक लक्षात ठेवा की आपली जी लेवल असणार आहे पेपरमध्ये क्वेश्चन विचारण्याची, ती लेवल असणार आहे इझी टू मॉडरेट. म्हणजे सोप्या पातळीपासून थोड्याशा कठीण पातळीपर्यंत आपण जाणार आहोत, मध्यम पातळीपर्यंत आपण जाणार आहोत. ॲडव्हान्स लेवलचे क्वेश्चन्स जे आहेत ते आपल्याला TAITच्या क्वेश्चन एक्झाम्समध्ये विचारले जाणार नाहीत. त्यामुळे जास्त काळजी करायची काही गरज नाही, परंतु या सर्व प्रश्नांचा, या सर्व पॅटर्नच्या क्वेश्चन्सचा आपला सराव होणं फार महत्त्वाचं आहे. परीक्षेच्या आधी इंग्रजीच्या सर्व प्रश्नांचा सराव होऊन जर आपण गेलात तर प्रत्येक प्रश्न जे आहे त्याचं अचूक उत्तर आपल्याला देता येईल. आणि आपण एक नवीन कोर्स सुरू केलेला आहे, ऑनलाईन कोर्स आहेत, रेकॉर्डेड प्लस लाईव्ह लेक्चर्स होतात. तुम्हाला रेकॉर्डेड लेक्चर्स बघायचे असतील तरी तुम्ही रेकॉर्डेड बघू शकता. तुम्हाला रेकॉर्डेड प्लस लाईव्ह कोर्स करायचा असेल तो देखील तुम्ही करू शकता. कोर्स TCS प्लस IBPS या दोन्ही पॅटर्ननुसार आपला चालत असतो. एकत्रित कोर्स आहे TCS प्लस IBPS पॅटर्ननुसार इंग्लिश ऑनलाईन कोर्स. हा कोर्स परचेस करण्यासाठी SK एज्युकेशन ॲप गुगल प्ले स्टोअरवरून डाउनलोड करा किंवा खाली दिलेला जो मोबाईल नंबर आहे त्यावर आपण संपर्क करू शकता. थँक्यू सो मच. टेक केअर. बाय बाय. जय हिंद, जय भारत.